यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित, कारसाठी 250 रुपये टोल लागणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। बहुप्रतीक्षित शिवडी नावासेवा अटल सेतूचं काम पूर्ण, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। मुंबईत एकूण 6000 बांधकामांना परवानगी, मुंबई महापालिकेच्या प्रदूषण मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या 2955 बांधकामांना नोटिसा, 603 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, 868 कामं थांबवली। मुंबईच्या हवेची गुणवत्ताही खालावली, धुक्यातही मोठी वाढ, मुंबईमध्ये 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तापमानामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता। मुंबईतील पदपथांवरील फेरीवाल्यांचं बस्तान उठणार, दादर सायनमधील फेरीवाला बाजार भूमिगत होणार, दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात येणार, मुंबई पालिकेचा मोठा निर्णय। मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, आरोग्य विभागातील कार्यालय आणि दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असणार। पुणे शहरातील 535 बेवारस वाहनं जप्त, महापालिका प्रशासनाकडून 506 वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता भरती सुरू, 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास महागला, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ।